अथ श्री साई सच्चरित अध्याय 32। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वाध्यायी कथन पावला विजयानंद निर्वाण बाळक रामही निजानंद नलिन साई चरण सन्निध तैसेच ताता साहेब नूलकर मेघाही निसिंह भक्त प्रवर उभयताही अर्पिले शरीर दृष्टी समोर साईंच्या याहून मोठा चमत्कार व्याघ्रासारिका प्राणी क्रूर तयाचाही निधन प्रकार परिशिला सविस्तर श्रोत्यांनी आता सांप्रत अध्यायात स्वये बाबांच्या मुखे वर्णित ऐसा गोड कथितो वृत्तांत श्रोतया अत्यंत हितकारी असता एकदा बाबा वनात झाले गुरुदर्शन अकल्पित कैसे गुरुची करणी अद्भुत परिसा ते चित्त देऊनी या कथेची परमनवलाई वानू मी पामर किती काही भक्ती श्रद्धा मुक्तिदायी स्वमुखे साई वदले जी तैसेच एका बाईचे मन होते घ्यावे बाबांचे दर्शन वसावे तेथे दिवस तीन राहावे निरशन व्रतस्थ कैसा तियेसी आणिला प्रसंग कैसा करविला निर्धार भंग कैसा पूर्ण पोळ्या सुरंग करिविल्या खमंग तिजव करवी पोळ्या केवळ नाही करविल्या यथेच्छ तिज करवी खावविल्या परकार्यार्थ देह झिजविल्या सार्थकी लाविल्या हे श्रेय यातची आहे परमकल्याण उपसाहावून अनेक गुण कैसे तिजला दिले ठसवून कधीही विस्मरण न घडेसे तैसेच जया परमार्थी आवड कैसा करावा अभ्यास दृढ करावे कैसे साहस अवघड साधाया जोड नित्याची ये अर्थीचा कथानुक्रम अमृताहुनी गोड परम श्रोतया उपजेल भक्ती प्रेम दुःखाचा उपरम होईल आता येतुनी कथा गोड श्रवणार्थीयांचे पुरेल कोड वक्त्या श्रोत्या स्वानंद जोड पुरेल होड श्रवणाचे प्रेमभरित अलौकिक वदवितील साई कथानक मज पामरा मूर्खा देख लिहिताही कौतुक पदोपदी जेवी गंगा दर्शने पाप अथवा चंद्राच्या दर्शने ताप तेवी साई मुखीचे आलाप पाप संताप हारक आता आपण श्रोतेजन करा श्रवणार्थी सादर मन महाराज साई मुखीचे वचन निज गुरु दर्शन कारक जरी वेद वेदांग अध्ययन केले श्रुती शास्त्र पारायण गुरु कृपे विण नाही ज्ञान इतर तो क्षीण केवळ अव्यक्तादी स्थावरांत हा संसार वृक्ष अतिविस्तृत जन्म मरण शोकाकुलित दृष्टजात नाशिवंत छेद आणि नाशयुक्त म्हणून या ते वृक्ष वदत तो हा अव्यक्त स्थावरांत वृक्षोपमित संसार तो हा दृष्ट नष्ट स्वरूप ऊर्ध्वमूळ संसार विटप जयाचा अपार शाखा व्याप नाकळे अत्यल्प ही कवणा क्षणामागे क्षण लोटे तैसा हा पसरे फुटती फाटे कधी दुरून रमणीय वाटे अलंगिता अकाटे सर्वांगी कदली स्तंभ सम निसार जैसे मृगजळवा गंधर्व नगर तृष्णा जले बद्ध परिकर ऐसा हा तरुवर साजिरा अविद्या काम कर्मोद्भव अव्यक्त बीजा माझी प्रभव जो प्रतिक्षण अनन्यथा स्वभाव असता अभावात्मक स्वये अनर्थात्मक हा ठाईचा अविद्येपोटी जन्मयाचा ईशान तृष्णादी पाणीयाचा साठा तयाचा सभोवती धनधान्य पुत्र दारा परिग्रहाचा जया पसारा देहबुद्धीमुळे या तारा तया आधारा तो वर्ते अनंत प्राणी लिंगभेद हेच जया वृक्षाचे स्कंध
कर्म वासनादी पारंब्या निर्बंध तेणे हा संबंध फोफावे. श्रुती स्मृत्यादी परित्री जो भरला शब्दस्पर्शादी पल्लवी तरतरला. यज्ञदान क्रिया कुसुमी डवरला रसरसला जो द्वंद्वरसी. अंत नाही याचिये फळा उपजीविका भूत हा सकळा. भुर्भुवादी लोक हा सगळा यया वेगळा राहीना. कधी नृत्य कधी वादन कधी क्रीडा हास्यरुदन. हे सा हा अश्वत्थ सनातन अधोवदन सर्वदा. शबलब्रह्मी आविर्भाव असंग शस्त्रे जयाते भाव. अभाव शुद्ध मुलाधार जो सद्भाव. ज्योतिष स्वभाव तो जाणा ते ब्रह्म सत्य सर्वाधार. जग हे मिथ्या स्वप्नाकार जया न आद्यंत निर्धार. मध्येच वसणार कैसे ते यदर्थ परिश्रम करीती विरक्त. संत संतत जेते अनुरक्त. मुमुक्षूंचे जे अपेक्षित जे अभिप्सित साधका. असेल इच्छा ते ठाई पडावे तेणे संताशी शरण निघावे. मग ते वदतील ते ऐकावे समूळ वर्जावे कुतर्का. बांधून या मनाची मोट करुनी बुद्धीचा कडेलोट. होऊन या निसंग निपट लक्षावे नीट गुरुचरणा. कुतर्कांचा करा झाडा ना तो करतील मार्गात झगडा. अभिमान पाया तळी रगडा तरीच पैल तडा पावाल. ये अर्थीची गोड आख्यायिका बाबा स्वय वदले ती ऐका. सेविता गुरुवचन पियुखा परमहरिका पावाल. एकदा आम्ही 4 जण वाचुनी पोथी पुस्तक पुराण. करू लागलो ब्रह्मनिरूपण ज्ञानसंपन्न होऊनी. उद्देरादात्मनात्मनं हे गीतेचे घेऊनी वचन. अयुक्त सर्वथैव परावलंबन ऐसे प्रवचन एक करी. तया प्रत्युत्तर करी अन्य मनस्वाधीन तोची धन्य. असावे संकल्प विकल्प शून्य काही न अपणा विण. जगी अनित्य सर्व सर्विकार नित्य एक निर्विकार. म्हणून नित्य नित्य विचार करा निरंतर तिजावदे. चवथ्या नावडे पुस्तकी ज्ञान करू आदरी. विहिताचरण काया वाचा पंचप्राण करी समर्पण गुरुचरणी. गुरु परमात्मा चराचर भरला असे सबाह्यांतर. ऐसा व्हावया निज निर्धार निष्ठा अपार आवश्यक. अनागमज्ञ केवळ तार्किक वादोन्मुख आणि चिकित्सक. तयान स्वप्नी ही ज्ञान सम्यक शुद्ध भाविक पाहिजे. ऐसे आम्ही 4 सुबुद्ध निघालो लावू काही शोध. स्वबुद्धीनेच व्हावा तो बोध स्वतंत्र निर्वेद मानसे. ऐसी इच्छा तिघांच्या अंतरी वनी विचरता स्वाच्छंद परी. भेटला मार्गात एक वणजारी प्रश्न तो करी आम्हा ते. ऊन पडले आहे प्रखर प्रयाण किमर्थ आणि कुठवर. चाललो तयास केले प्रत्युत्तर वनवनांतर धुंडाया. पुसे आम्हास तो वणजारी शोध कशाचा लाविता तरी. आम्ही वदते झालो उत्तरी गुप्तार्थीन बरी परिस्फुटता. पाहुनी तयाची धावा धाव वणजरियांचा कळवळला जीव. म्हणे वन दुर्गम न कळता ठाव स्वेच्छा स्वभाव विचारू नये. राणी वनी हिंडावयास सवे घ्यावे वाटाडियास. भर दुपारी ऐसे साहस करिता आयास किमर्थ. नका सांगू गुप्तार्थ परी बसा खा भाकर तुकडा तरी. पाणी प्या जा तदनंतरी राखा सबुरी अंतरी. आला जरी तुका काकुळती आम्ही तैसेच निघालो पुढती. धिक्कारली तयाची विनंती थकलो की अतिव मार्गात. आम्ही अवघेच बुद्धिमान काढू आपुला मार्ग शोधून. वाटाडियाचे कार्य प्रयोजन होता की अभिमान हा पोटी. परी ते रान अतिविस्तीर्ण विशाल तुंग विटपी विकीर्ण. रिघेन जेथे सूर्यकिरण मार्गक्रमण कैथे थे.
होऊन या दिशा भूल भ्रमलो इतस्ततः निष्फल थोर देवांचे तेणेच हे स्थल मागुनी निश्चल पावलो दैवे लाविले आल्या वाटे पुनश्च पूर्वील वणजारी भेटे म्हणे भरला वाटते अव्वाटे चातुर्याटे बुद्धीचे कार्य सान अथवा मोठे मार्ग दावावया लागे बोटे शोधन लागे रित्या पोटे बुद्धीचे फाटे अफाट असल्या विना ईश्वरी घाट मार्गी होई न कोणाची गाठ हेऊ देऊ नये अन्नासी पाट वाढिले ताट डावलू नये भाकर तुकडा देई कोण घे खा म्हणे तयाचे वचन मानावा पूर्ण शुभ शकून कार्य निर्विघ्नकारक करा आता अल्पाहार धरा चित्ती किंचित धीर परी त्या रुचेना हा सुविचार पुनश्च निराहार निघाले न लाविता शोध काही अन्न सेवन करणे नाही ऐसे वधून मग ते पाही दुराग्रही नाडले मज लागली होती भूक तृषेने कोरड कंठासक शोक वणजारियाचेही प्रेम अलौकिक लिक वाटले कवतुक तयाचे आम्ही विद्वान मोठे पडिक दया माया नाही ठाऊक उष्ट्या हाते असता धनिक हाकिला न काक एकाने हा तो अविद्वान अनधिकारी नीचवर्ण ज्ञात वणजारी परी स्वाभाविक प्रेम अंतरी भाजी भाकरी खा म्हणे ऐसे लाभाविण प्रेम करी जो तोच सुबुद्ध परम तयाचा आदर हाची अप्रतिम विद्योपक्रम वाटला म्हणून या आदरपूर्वक वणजारियाने दिधलेला एक चतकोर खाओनी प्यालो मी उदक तो काय कौतुक वर्तले गुरुराजा आले अकल्पिती म्हणती वादा वादी किमर्थ मग निवेदिला इत्यंभूत वर्तला वृत्तांत तयास येता काय समज समेत लावून देतो शोध त्वरित परी जो आदरील मदवचनार्थ तयाचाच स्वार्थ फळेल इतरांनी ते नाही मानिले परी म्या शिरसामान्य केले इतर सर्व निघूनी गेले मग मज घेतले गुरुराये नेले एका विहिरीवर दोन्ही पायास बांधिला दोर वरती पाय कालती शीर पाण्याबरोबर सोडिला पाण्यास पोचू नयेत हात पाणीही जाऊ नये मुखात ऐसे मज अलगद लोंबत सोडिले विहिरीत गुरुराये जाड होते काठी एक तयास दोरीचे दुसरे टोक बांधून गेले गुरुराय निशंक कोणान ठाऊक कोठे ते घटका गेल्या 10-12 परतले मग ते माघारा काढूनी बाहेर मज झरझरा उसले की बरा आहेस तू मग म्या दिदले प्रत्युत्तर होतो अत्यंत आनंद निर्भर भोगिले जे सौख्य पार ते काय पामर मी वानू परिसता हे माझे वचन जाहले गुरुराय सुख संपन्न निजहस्त अंगावरी फिरवून जवळी राहून घेतले सांगता येती प्रेमाचे उमाळे मगमज गेले नेले गुरुने शाळे पक्षिणी पिल्लिया पांखी कवळे मजलागी कळवळे ती ती काय गोड गुरुची शाळा सुटला जनक जननींचा लळा तुटली मोहममतेची शृंखळा लादलो अवलिळा मुक्तता सुटला दुरापाश सगळा भंगली प्रवृत्ती प्रतिबंध अर्गळा वाटे या गुरुच्या गळ्यांतची गळा घालून त्या डोळास वसवावे तयाचे प्रतिबिंब नसता डोळा तो काय शुद्ध मासाचा गोळा अथवा त्याहून बरा मी आंधळा ऐसी ही शाळा मजमझाली लागता या शाळेस पाय कोण हतभागी माघारा जाय माझे घरदार बाप माय सर्वची गुरुराय जाहले इतर इंद्रिये सहित मना सोडून या निजस्थाना ठेली येऊनी एका नयना ध्यानावधाना कारणे गुरु एक दृष्टीचे ध्यान इतर सर्व गुरु समान नाही गुरुविण दुजेयान अनन्य अवधान या नाव करिता गुरुस्वरूप ध्यान कुंठित होय बुद्धिमन म्हणून शेवटी करावे नमन निशब्द मौन दरोनिया ना तो ज्ञानार्थ गुरु करावे
शून्य सदुपदेशाच्या नावे दक्षिणा देता विकता मुकावे अनुतापा पावावे परिणामी गुह्य ज्ञानाची केवळ चावटी मिरवे प्रांजळपणाची दिवटी पाजिली दंभे जया बाळगुटी देईल शेवटी तो काय बाह्यात्कारी मोठा सोवळा अंतर्यामी नाही कोवळा प्रतितीच्या नावे आवळा तयाची शाळा निकामी जेथे शब्द ज्ञानाला उत ब्रह्मज्ञानाची नाही प्रचित स्वमुखे गुरु निज गरिमात गात शिष्या निजहित ते कैचे जयाचा बोल झोंबेना वर्मी साक्षी न पटे अंतर्यामी तयाचे गुरुत्व कायकामी व्यर्थ रिकामी वटवटती असो ऐसी दिदली सेवा दाविला मज ज्ञानाचा ठेवा लागला न मज शोध करावा अर्थ गिवसावा किंचितही अर्थ जात स्वये प्रकटले अप्रयासी हाती चढले गुरुकृपेचे ऐसे केले शोधणे ठेले ठाईच खाली डोके वरती पाय टांगी उपराटे जय गुरुराय तैमज आनंद कैसा होय समर्थ गुरुमाय जाणाया संतान घराची उलटीच खूण हे तो अनुभवजन्य ज्ञान येते निष्ठाच एक प्रमाण एक साधन गुरुकृपा कर्मठास विधी निषेधपण ज्ञानिया ते ज्ञानाभिमान योगिया ते दंभाचा क्षीण विश्वासा वेण चालेना पंडितांचे गर्वांध डोळे अभिमानाचे प्रत्यक्ष पुतळे ज्ञानिया तयास पाहुनी पळे संगे न मेळे तयांच्या ज्ञानी वदे माझिया विण देव तरी दुसरा कोण मी तो स्वयेच ज्ञानसंपन्न चिद्घन परिपूर्ण तो मीच भक्त स्वकीय भक्तिभाव ज्ञानाची ती प्रौढी न मिरवी तन मन धनेसी स्वामीसी गोवी स्वामीसी निरवी सर्वस्व ही एक माझी कर्तबगारी ही मत सामर्थ्याची थोरी ही मत बुद्धी वैभवाची उजरी नसे ही फुंजरी तया ते जे जे घडे ते देवत घडवी तोच उतरवी तोच चढवी तोच लढे अथवा लढवी करता करवई तो एक कर्तृत्व ठेवून स्वामीचे माथा स्वय स्वीकारी अति नम्रता भक्ता सदैव देवतंत्रता नाही स्वतंत्रता तया ते असो हे जे चौघे प्रबुद्ध करीत होते कशाचा शोध हे तो शेतवर राहिले मुग्ध पैसावा उद्बोध तयाचा हे सर्व कर्मट घनपट पाठी विद्वत्तेची घमंडी पोटी करिता शब्द ज्ञानाची चावटी निघाली गोठी देवाची निज ज्ञानाची नेटे पाटे देव कैसा कोठे रहाटे आपणा कैसा कवण्या वाटे युक्तीने भेटे हा हेत प्रबुद्धां माझी शिसाई एक मूर्तिमंत वैराग्य विवेक परब्रह्म स्वये देख हा काहा विवेक आलंबिती ऐसी श्रोते घेतील आशंका तरी हा लोकसंग्रह देखा साई समर्था भक्तोद्धारका हीनत्व हे का आणील स्वये आपण असता अवतारी वंद्य मानुन्या वणजारी अन्न ब्रह्म निज निर्धारी सेवनी तोरी गायली तैसेच तया जो अवमानी तयाची कैसी होते हानी गायली ही प्रबुद्धांची कहाणी कोणी न ज्ञानी गुरुविण मातृपित्राचार्यानुशासन याविण अशक्य धर्मज्ञान तेही सर्व अध्ययनाधीन विनानुष्ठान ते व्यर्थ संपादू लागे आशीर्वचन होई मातृवान पितृवान आणिक होई आचार्यवान श्रुती वचन विश्रुत हे यात्रयीचे जे अनुसंधान अथवा इज्जाध्ययन दान जन्म मृत्यूचे वावया उल्लंघन परम साधन हे एक ही सर्व चित्त शुद्धीची साधने याविन आत्मवस्तूचे नाणे हाती न चढे ऐसे ते जिणे व्यर्थ येणे जन्मास शरीर इंद्रिय आणि मन बुद्धी नेणे करून आकलन ऐसे जे आत्मस्वरूप घन
तयाचे दर्शन गुरुकृपे जेथे प्रत्यक्ष वा अनुमान उभय प्रमाणे अप्रमाण तया करत लगत आमल काम कासमान कोण गुरुविण दाविल धर्म अर्थ तिसरा काम प्राप्त होतील करिता श्रम परिचवता पुरुषार्थ परम गुरुविण श्रम सर्वथा या शिर्डी संताची या दरबारा जोशी येती देती मुजरा सांगती नरदेहाचा होरा भविष्य तोरा मोठ्यांस धन्य धान्य वैभव भोगी राजे रजवाडे आणि जोगी तडी तापडी रागी विरागी दर्शना लागी उत्कंठित जपी तपी वृत्ती संन्यासी यात्रे करू क्षेत्र निवासी गायक नर्तक परिवारेसी येत शिर्डीसी दर्शना महारही येई जोहारा या साईच्या दरबारा म्हणे हाची एक माय बाप खरा चुकविल येर झारा जन्माच्या आत्मलिंग जयाचे गळा विभूती फासली जयाचे भाळा जयाचा करोन्ना कुरान भिक्षेवर डोळा पहावा सोहळा जंगमाचा मानभाव गारोडी येती गोंधळी प्रेमे गोंधळ घालिती भवानीचा जोगवा मागती अति प्रीती बाबांसी अंधपंगू कान फाटे जोगी नानक भाट दिवटे समर्थ साईंच्या भक्ती पेटे धावती मोठे प्रेमाने डुगडुग सरवदे पांगुळ कोल्हाटिणी ही करीती खेळ तेथेच हा वणजारी प्रेमळ आला की वेळ साधुनी धन्य धन्य साईंची आकृती वैराग्याची होती व मूर्ती निर्विषय निसंग निस्वार्थी भक्तभावार्थी अनुपम्य असो आता पूर्वानुसंधान मुख्य कथेचा धागा धरून सुरू करू की आख्यान श्रोती अवधान देईजे बाबा न स्वय उपाशी राहत कोणासीही न राहू देत उपोषिताचे न स्वस्थ चित्त कैचा परमार्थ तयाचा की देवन लागधे रित्या पोटी आधी आत्म्याची करा संतुष्टी या उपदेशाची आणिक गोष्टी श्रोतयासाठी निवेदितो भूकेने ऐन दुपारचे वक्ती खालची माती जय होते वरती अन्न ब्रह्मपदाभिव्यक्ती उपजते वृत्तीस चित्ताच्या अति दुर्धर ऐसी वेळा तोंडी न देता अन्नाचा गोळा हीन दीन इंद्रिय मेळा विसरे निजकळा सर्वस्वी पोटी नसता अन्नाचा ओलावा देव कवण्या डोळा पहावा कवण्या वाचे महिमा वर्णावा करणे परिसावा तो कवण्या सारांश सकल इंद्रियांसक्ती तरीच घडे देवाची भक्ती जरी अन्ना विण क्षीणत्वा येती तरी त्यान तगती परमार्थी अतिभोजन तेही न हितकर मीत भोजन करे सुखकर उपास अतिरेक भयंकर असुख निरंतर भोगवी एकदा एक बाई शिर्डीस पत्र घेऊन केळकरांस आली साईंचे दर्शनास परम उल्हास मानसी महाराजांचे पायांपाशी बसावे 3 दिवस उपवासी बाईने निर्धारिले मानसी तिचे तिजपाशीच राहिले बाबांच्या नित्यक्रमानुसार परमार्थाचा करिता विचार आधी कंबरेस बांधावी भाकर बाईचा निर्धार उपरटा जयामनी देव गिवसावा भाकर तुकडा आधी खावा असल्या विण समाधान जीवा कैसेनी देवा उमगावे भूकेल्या पोटी देव सापडे हे तो कल्पांतीही न घडे उपास तपास यांचे साकडे चाले ना इकडे साईंस अंतसाक्षी महाराजांसी होतेच हे ठावे पूर्वील दिवसी आधीच दादा केळकरांपाशी होते की भाषित झालेले आता या शिमग्याच्या सणाशी राहतील का माझी पोरे उपाशी कैसे मी राहू देईन त्यांची मग मी कशासी पाहिले पाहिजे साई मुखा वाटे बाहेर पडले नाहीत जो जे उद्गार तोच दुसरे दिवशी तयार पातले शिर्डीवर ही बाई उपनाव बाईंचे गोखले उक्त प्रकारे मनी निर्धारिले दादांच्या येतेच गाठोडे लाविले पत्र दिधले तयांस
कानिटकर काशीबाई आप्तसंबंधे पत्र देई विनवी दादांस लावाया सोय दर्शनार्थ साईबाबांच्या बाई शिर्डीस येऊन पातल्या तात्काळ बाबांच्या दर्शना गेल्या दर्शन होऊन क्षणभर बसल्या तोच तयास उपदेश कोणाचे काय अंतर्गत साईनाथ जाणे समस्त ऐसे न काही भूमंडळात नसे जे अवगत तयास अन्नमन्नाद विष्णुरूप उपास तापास आणि निर्लेप निराहार आणि निराप किमर्थ हा व्याप वावगा काय आवश्यकता आपुल्या आपला उपास तापास करावयाला बाबा आपण होऊन तियेला ऐसिया बोला बोलले जात्या दादा भटाचे घरी कुशाल पुराणाच्या पोळ्या करी तयाच्या पोरा बाळांस चारी स्वयेही पोटभरी तू खाई नवल तो शिमग्या सारिका सण बाई येण्याचा योगही विलक्षण दादांचे कुटुंबही तत्क्षण अस्पर्श होऊन बसलेले विराली उपोषणाची उकळी स्वयंपाकाची आली पाळी मगती परमप्रेम समेळी आज्ञा पाळी बाबांची चरणबाबांचे अभिवंदन दादांची या घरी जाऊन पुरणपोळीचे जेवण करून सर्वांस वाढून जेवली काय आख्यायिका ही सुंदर काय अंतर्गत अर्थोपसंहार व्हावे ऐसे गुरुवचनी स्थिर नाही मग उशीर उद्धारा ऐशीच एक आणिक कथा आठवली होती साई समर्था कथिली प्रेमे भक्ता समजता सादर श्रोता परिसिजे जयामनी परमार्थी आस तयाने केले पाहिजेत सायास करू लागे दृढाभ्यास व्हावे साहसी स्वल्प ऐसे हे सत्कथामृत चरणतीर्थ सेवावे नित्य कल्याणार्थ होता संतचरणी विनित होईल पुनितानंतर एकदा मी लहान असता फडका बांधून पोटा भोवता धंदा मिळावा निर्वाह पुरता आणून चित्ता निघालो चालता चालता बीड गावा आलो ते घेतला विसावा फकीराचा माझ्या न्याराचा कावा आनंद जीवा वाटला तिकडे मिळाले जरीचे काम मीही खपलो अविश्रम फळले ते माझे सकळ श्रम पहा पराक्रम फकीराचा माझ्या आधीच लाविलेले हुशार हुशार नावाजलेले चार पोराही काम केले तेही मापिले ते समयी एकाने 50 रुपयाचे केले 100चे दुजियाचे झाले तिजियाचे 150चे भरले माझे सर्वाहुनी द्विगुणित पाहुनिया माझी हुशारी धनी बहु आनंदला अंतरी बहुतांपरी मजकर गौरव करी प्रेम भारी मजवरी मजतयाने पोशाख दिदला डोईस पागोटे अंगावर शेला परी मी तो बांधून ठेविला जैसा दिला तैसाच कोणाचे देणे कोणास पुरते कितीही द्यावे सदा अपुरते माझे सरकार जय देऊ सरते न सरते ते कल्पांती देणे एक माझ्या सरकारचे तयासी तुळे काय ते इतरांचे अमर्यादास मर्यादेचे भूषण कैचे असावे माझे सरकार ज्ञान्यान वदे मजलाच जो तो म्हणे दे कोणी न माझ्या बोलासी लक्ष दे एकही सुधे ऐकेना उतून चालिला आहे खजिना एकही कोणी गाड्या आणिना खणा म्हणता कोणीही खणिना प्रयत्न कोणा करवेना मी म्हणे तो पैका खणावा गाड्यावारी लुटून न्यावा खरा माईचा पूत असावा तेणेच भरावा भांडार आमुची तरी काय गती मातीची होऊन जाईल माती वारा जाईल वाऱ्याच्या संगती येईना मागुती ही वेळ असो माझी या फकीराची कळा माझी या भगवानाची लीळा माझी या सरकाराचा ताळा लई निराळा ज्ञाराच मीही कधीच कोठे जातो कोण्याही टाई जाऊन बैसतो परिहा जीव मायेत घोंटाळतो गोते खातो अनिवार माया आहे फार कठीण तिने केलो मी हीन दिन माझी या माणसांची रात्र दिन घोकणी करू असतो मी जो जो जैसे जैसे करीला
तो तैसे तैसे भरिला, ध्यानात ठेवी जो माझे बोल, सौख्य मोल पावेल तो, हेमाड साईंसी शरण, अपूर्व हे कथा निरूपण, साईच स्वय करी जई आपण, माझे मी पण फिकेतई, तोच या कथेचा निवेदिता, तोच वाचिता तोच परिसता, तोच लिहिता आणि लिहविता, अर्थबोधक ताही तोच, साईच स्वय नटे ही कथा, तोच ये कथेची रुचिरता, तोच होई श्रोता वक्ता, स्वानंद भोगता ही तोच, मग ऐसिया श्रवणाची गोडी, ही काय तोडी परमार्थ जोडी, भक्त सभाग्य जे हे सुख परवडी, आनंद निर्वळी भोगिती. आता पुढील अध्यायाचे सार, साईंच्या उदीचा महिमा पार, श्रोते सज्जन परिसरितो पदर, होऊनी सादर परिसावा, हेमाडवदे अति विनितता, कृपा उपजली साई समर्था. त्यांनीच वदविले निज सच्चरिता, कथा रसभरिता अपूर्व, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, गुरु महिमा वर्णनम नाम 32तमोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.